देशभरामध्ये SIRची प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेली आहे. आता खरं तर या कर्मचाऱ्यांना आदेश सरकारने असे दिलेत की तुम्ही घरोघरी जाऊन लोकांचे SIRचे फॉर्म्स भरून घ्या, ती प्रक्रिया पूर्ण करा. पण इथे प्रत्यक्षात मात्र तसं होताना दिसत नाही आहे. लोकांना म्हणजे वृद्ध असतील, तरुण मुलं असतील, त्या सगळ्यांना हे लोक एका केंद्रावरती बोलवत आहेत. तिकडे हे लोक सगळं प्रोसेस लोकांना गोंधळामध्ये प्रत्येकाचे फॉर्म शोधायला ह्यांना वेळ लागतोय. लोकांना प्रॉपर माहिती दिली जात नाही, फॉर्म कसा भरायचा अनेकांना माहिती नाही आहे. बरं, हे 2002च्या यादीत नाव कसं शोधायचं हेही अनेकांना माहिती नाही. ज्यांना माहिती आहे त्यांचा भाग वेगळा. पण जे कर्मचाऱ्यांचं काम आहे, बरं, भारत निवडणूक आयोग ह्यांच्याकडे स्वतःचे असे कर्मचारी नाही आहेत. या सगळ्या प्रक्रियेसाठी शिक्षकांना कामाला लावलं आहे. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना हे लोक कामाला लावतात. आणि त्यांचे जे स्वतःची कामं आहेत ती कोणी करायची पूर्ण? मग शिक्षकांचं काम काय आहे की शाळेमध्ये शिकवणं विद्यार्थ्यांना. ते काम सोडून ह्या निवडणूक आयोगाची सगळी प्रक्रिया करण्याचं काम त्यांच्याकडे दिलं गेलेलं आहे. कसा देश पुढे जायलो मला सांगावं. विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम शिक्षकांकडे असतं. ते सोडून शिक्षकांना ह्या बाकीच्याच कामांचा जर लोड सगळा असेल तर कसं चालेल? आणि मग मुलांना क्लासेस लावावं लागतात का? तर शाळेमध्ये नीट शिकवलं जात नाही अशी तक्रार येते. कसं शिकवतील? त्यांना वेळ तर पाहिजे तेवढा. त्यांना बाकीचीच कामं जास्ती असतात शिक्षकांना. या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी सरकारने किंवा भारत निवडणूक आयोग हे जर आयोग आहे तर त्याला स्वतःचे कर्मचारी असले पाहिजेत. घ्या ना, भरती करा, भेटू द्या लोकांना पगार. एवढं निवडणुकी आयोगाचं जर निवडणुकीसाठी काम आहे ना, तर त्यासाठी वेगळा कर्मचारी तुम्ही तिकडे हायर करा, भरती करा. त्यांच्यासाठी वेगळी टीम तयार करा त्या सगळ्या कामासाठी. शिक्षकांना किंवा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्याच्यामध्ये गुंतवू नका तुम्ही. सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यावं. शिक्षकांवर ताण येऊ नये आणि घरोघरी जाऊन ही SIRची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे, ती व्हावी. यासाठी राज्य सरकारने, केंद्र सरकारने स्वतः जातीने लक्ष देऊन त्या कर्मचाऱ्यांना तसे आदेश द्यावे. शिक्षकांना तो लोड देऊ नका, दुसरे कर्मचारी त्यासाठी हायर करा.